हॅलो मित्रांनो, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज नवीन एका टॉपिकवर नवीन पिकावर माहिती शेअर करतो। तरी तुम्ही पाहू शकता, भेंडी लागवड ही अत्यंत चांगली आणि कमी खर्चात होणारी लागवड आहे। तरी तुम्ही तुमच्याकडे 10 किंवा 10पेक्षा जास्त गुंठ जमीन असेल तर पूर्ण करू शकता याच्यात, आणि कमी खर्चामध्ये आणि कमी याला पाणीसुद्धा लागते, जास्त नाही। 4-5 दिवसातून एकदा पाणी दिलं तर चालेल। पहिला वाढवण्यासाठी पाणी पुरेसे लागते, त्याच्यानंतर पाणी अत्यंत कमी लागते। आणि याच्यावर हे बघू शकता, माझी ही भेंडी थोडी 1 गुंठामध्ये केलेली असेल मी प्रयोग म्हणून, किती चांगले झालेले आहे। तर याच्यावर येणारे रोग खाली मावा आणि तुडतुडे हे असतात, किंवा हिरवी अळी। याच्या गळती नाही होत जास्ती, तर चांगल्या प्रकारे आलेलं आहे भेंडी, बघू शकता। कारण याच्या पहिला एक थोडा काढलेला आहे मी बाजारात नेण्यासाठी। खाली तुडतुडे आणि मावा याचीच फवारणी केली, त्याच्यावर किंवा डोंडवा, हा 3 लक्षण तुम्ही लागले तेव्हा पाहणी करायची असते। पण मावा तर दिसते, मावा इथेच लागतो, इकडे बघा हे, आणि पानाखालती असतो बघा। फवारणी द्यावी लागेल, जास्त नाही त्याचा, कमी प्रमाणात आहे। आणि फवारणीसाठी जास्त याचं काय, माव्यासाठी जास्त फवारणी महाग येत नाही, स्वस्तात सुद्धा होऊन जाते। तरी तुम्हाला जर भेंडी लागवड करायची असेल तर नक्की करू शकता तुम्ही। अत्यंत कमी खर्चात होऊ शकते आणि नफा सुद्धा चांगला भेटते। मार्केट जाणून घेऊन जर लागवड केली तर चांगलं, कारण पावसाळ्यात जून महिन्यात त्याची जास्त खपत होते, कारण त्या टायमात हे पीक कोणी घेत नाही। आणि हिवाळ्यात सुद्धा। तरी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की शेअर आणि कमेंट करून कळवा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।